नमस्कार मंडळी. तर आजची आपली रेसिपी असणार आहे आंबा नारळाचे लाडू. अगदी 3 ते 4 साहित्य वापरूनच आपण ही रेसिपी करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. तर त्यासाठीचे साहित्य: डेसिकेटेड कोकोनट, केशर, वेलची आणि मिल्क पावडर. तर मी साधारणतः 3 आंबे स्वच्छ धुवून त्याचा पल्प काढून घेतला होता आणि या मिक्सरच्या भांड्याला आता बारीक करून घेते. त्यामध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे साखर घातली आणि वेलचीही त्यातच आपल्याला टाकायची आहे आणि तो आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचा आहे. त्यानंतर गॅसवर पॅन गरम व्हायला ठेवला आहे. पॅन थोडासा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालून घ्यायचे आणि साधारणतः 5-1 मिनटं आपल्याला ते मंद आचेवर भाजून घ्यायचे. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे ना, तर त्यामुळे आंब्याच्या नवनवीन रेसिपीज आपण बघू. खोबरं आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचे म्हणजे ते खाली लागणार नाही. त्याचा छान सुवास येईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता की आपलं खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं आहे. तर त्यातच आपल्याला बारीक केलेला आंब्याचा रस घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आंब्याचा रस करताना आपण त्यामध्ये साखर घातली होती, परंतु मला थोडंसं स्वीट आवडतं त्यामुळे मी यात साधारणतः 2 चमचे साखर घालत आहे. ती अगदी ऑप्शनल आहे, ज्याला वाटेल ते घालू शकतात. साखर घातल्यानंतरही ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मिक्स झालं की त्यावर साधारणतः 2 ते 3 मिनटं झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटं वाफ दिल्यानंतर मी झाकण काढून घेतलं आहे आणि साधारणतः एखादा चमचाभर तूप आपल्याला त्यावर घालायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स केलं की त्यामध्ये आपल्याला थोडीशी मिल्क पावडर घालायची आहे. मिल्क पावडरमुळे बाइंडिंग छान येतं ना, त्यामुळे. आणि तीही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडर मिक्स झाली की त्यामध्ये मी केशरचे धागे घालते आहे. केशर अगदी ऑप्शनल आहे, पण मग ज्याच्या त्याच्या चॉईसनुसार. आणि केशरही आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि ही सगळी प्रोसेस आपल्याला बारीक गॅसवरच करायची आहे, नाहीतर आपलं ते लागू शकतं ना, म्हणून. आता माझं मिश्रण रेडी आहे, तर मी गॅसची फ्लेम ऑफ करते आणि त्याला थोडंसं 5-1 मिनटं थंड होऊन देते. आता आपलं मिश्रण थंड झालं आहे, तर त्याचे आपण छोटे छोटे लाडू वळून घेऊयात आणि आपल्याला ते पुन्हा डेसिकेटेड कोकोनटमध्ये कोट करून घ्यायचे आहेत.
अशा पद्धतीने आपले लाडू साध्या सोप्या पद्धतीने बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता मी किती सारे बनवले आहेत, तेही अगदी कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात। आता छान त्याला डेकोरेट करूयात। बघा तर कसे वाटतायत आपले लाडू, अगदी छान ना। अगदी साधी सोपी रेसिपी आणि कोणालाही जमेल अशी। चला तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी सोबत।